अप्पी आमची कलेक्टर या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अप्पी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच संपणार आहे आणि अप्पी समोर सर्व सत्य समोर येणार आहे। अर्जुनला त्या बाळाला बघून काहीतरी गडबड आहे असे समजते। हा सगळा घडलेला प्रकार पुन्हा एकदा अर्जुन पूर्ण आठवतो आणि चिंचुकेला सांगतो। चिंचुके हा सगळ्याचा परत शोध घेण्यासाठी जातो आणि त्याला एक पुरावा सापडतो। त्या पुराव्यात असं सापडतं की ती जी बाई बाळाला सांभाळत होती आणि जो माणूस होता तो आता चिंचुकेच्या हाती लागणार आहे आणि त्या बाईकडून तो चिंचुके सगळं सत्य उघडून घेणार आहे। या प्रकारात अप्पी सुद्धा या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करते। अप्पीला आता लवकरच असे समजणार आहे की ते बाळ रुपालीचे नसून आपले स्वतःचे आहे, कारण ती बाई असते तिला आपण असं वागल्याची खूप तिला खंत होत असते। तिला खूप वाईट वाटत असते की आपण एका बाळापासून एका आईला वेगळं केलेलं आहे। म्हणून ती आता आपल्या नवऱ्याशी भांडून अप्पीकडे जाणार असते, पण तो नवरा तिला अडवतो, तिला मारतो आणि म्हणतो तू जायचं नाही। पण ती काहीही करून अप्पीजवळ जाण्यासाठी प्रयत्न करते। तेव्हा ती अप्पीजवळ पोहोचली की तिला सांगणार आहे की हे बाळ दुसऱ्या कोणाचं नसून हे तिचंच बाळ आहे। तुमच्या बाळाला मी माझं स्वतःचं दूध पाजलेलं आहे आणि त्यामुळे मला एक आई असल्याची जाणीव मला माहीत आहे। आई होणं काय असतं हे माझ्याशिवाय कोणाला चांगलं माहीत नाहीये। तुम्हाला हे तुमचंच बाळ आहे हे मला खूप दिवसापासून सांगायचं होतं, पण माझ्या नवऱ्याने माझ्यावर दबाव आणल्यामुळे हे कळालं नाही। आणि इकडे अर्जुनला संकल्पविषयी कळायला लागलेलं असतं की हा सगळा प्रकार संकल्पनी रचलेला आहे। यावर अर्जुन खूप चिडतो आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये बंद करतो आणि नंतर संकल्पचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला दिसतो की इकडे रुपाली ती अप्पीचं बाळ हे स्वतःचं बाळ म्हणून समजायला लागते आणि अप्पीशी तुसडपणाने वागते आणि अप्पीला बाळाला हात सुद्धा लावून देत नाही। यावर रुपालीला जेव्हा कळतं की हे बाळ आपलं नाहीये आणि ते आपलं नसून ते अप्पीचं आहे, यानंतर ती हे सत्य मान्यच करू शकत नाही। म्हणून ती आता ते बाळ घेऊन घर सोडून जाणार असल्याचं कळालं आहे आणि अप्पी यापुढे जेव्हा रुपाली त्या बाळाला घेऊन घर सोडून जाणार तेव्हा अप्पीला काय करू काही सुद्धा कळत नाही। अप्पी वेड्यासारखी त्या रुपालीला आणि बाळाला शोधते। जेव्हा ते बाळ रुपाली घेऊन कुठे जाऊन लपते तेव्हा अप्पीला काहीही कळायचं बंद होतं आणि ती वेड्यासारखी शोध घेत असते। एका वेळानंतर ते बाळ सापडायचं बंद होतं आणि रुपाली भेटत नाही। त्यानंतर अप्पीला इतकं वाईट वाटतं की ती सुसाईड करायचा प्रयत्न करते। तेव्हा हे सगळं अर्जुन बघतो आणि अर्जुनला अजूनच राग येतो। मग तो अजून संकल्पला मारतो आणि रुपाली कुठे असल्याची माहिती काढून घेतो। हे सगळं कळाल्यानंतर सगळं सत्य समोर येणार आणि नंतर संकल्पची तो तोंड काळं करून गावातून धिंड काढणार आणि त्याला पूर्णपणे फाशीची शिक्षा भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करणार। यापुढे अजून असे पाहायला मिळेल की मनी मावशी सुद्धा त्या रुपालीला अजून वेडं करून तिला ते बाळ कसं ते तिचंच आहे आणि अप्पीला हात लावून द्यायचा नाही यासाठी कान भरवते आणि थोड्या दिवसानंतर रुपालीला सुद्धा आपल्या खरी जाणीव होईल आणि तिला असे कळेल, तिला खरी परिस्थिती समजेल आणि कळेल हे बाळ आपले नसून अप्पीचे आहे। तेव्हा ती सगळं आनंदाने स्वीकारेल आणि मनी मावशीला आपल्या एका स्वतःच्या बाळापासून लांब केल्यामुळे आता अप्पी तिच्यावर गुन्हा दाखल करणार आहे की तिला दुसऱ्या बाळापासून आपल्या बाळापासून लांब केलेल्याचा गुन्हा दाखल करून मनी मावशीला पूर्ण आयुष्यभराची काळ्या पाण्याची शिक्षा देणार आहे। नंतर मनी मावशीला वाईट न वाटता ती खुशी जाते आणि बोलते, अरे तुझं तर मी अजून वाईट करणार आहे। यानंतर सगळ्या प्रकारानंतर सुजय सुद्धा अप्पीच्या बाजूने जाईल, सुधारेल आणि त्याच्या डोक्यातून
प्रॉपर्टी जे आरूला प्रॉपर्टी देण्यासाठी तो सगळं करत आहे. यानंतर आप्पी स्वतः बोलेल की मला या प्रॉपर्टीतलं काहीही नकोय, हे जे सगळं आहे ते आरूच्याच नावावर करा. त्यानंतर सुजय सुद्धा चांगला होईल. हे सगळं सरकारला कळाल्यानंतर सरकारचं सुद्धा मत बदलेल. सरकारचं खरं सत्य आप्पी समोर येईल म्हणून सरकार सुद्धा आता खोटे कागदपत्र तयार करून दवाखान्यात देईल की रुपाली चांगली आहे आणि आप्पीपासून त्या बाळाला दूर करेल. कारण सरकारचं खरं रूप समोर आलं तर पुन्हा ते अर्जुन आणि आप्पी त्यांना घरात घेणार नाहीत असं होऊ शकतं. म्हणून सरकार मनी मावशीला साथ देतात. यानंतर मनी मावशी याचाच गैरफायदा घेत सगळी प्रॉपर्टी आरूच्या नावावर अर्धी आणि संकल्पच्या नावावर अर्धी करून घेईल. आता यापुढे सरकारला हा सगळा प्रकार झाल्यानंतर जेव्हा सत्याची जाणीव होईल तेव्हा तो स्वतःहून सगळं सांगेल की असं नाहीये, असं होऊ शकत नाही. त्यानंतर जेव्हा तो सगळं सत्य खरे सांगेल तेव्हा ही मालिका एक वेगळंच वळण घेऊन सगळे चांगले होतील. रुपालीला सुद्धा तिची खरी परिस्थिती कळून तिला सुद्धा जाणीव होईल की आता आपण चांगलं वागलं पाहिजे. यानंतर सुजय सुद्धा सुधारलेला दाखवला जाईल आणि त्यांनी त्याचा एक स्वतःचा व्यवसाय चालू केलेला दिसेल. यानंतर पियूताई सुद्धा आपले जर्नलिझमचे रिपोर्टिंगचे काम चालू ठेवेल. रुपाली आणि स्वप्नील पुन्हा एकदा बाळासाठी विचार करतील आणि त्यांनाही लवकरच बाळ झालेलं दाखवतील. आणि त्यानंतर अर्जुन आणि आप्पी खुशीने त्यांच्या बाळासोबत त्यांचा संसार पुढे चालू करतील. मनी मावशी जेलमध्ये गेल्यानंतर सरकार मनी मावशीला डिवोर्स देऊन परत एकदा रुक्मिणीशी लग्न करतील आणि हा सगळा इथेच ही मालिका संपेल. तर तुम्हाला हा चॅनल आवडत असेल, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज मराठी माणसाला पण सपोर्ट करा. थँक्यू.